भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पुढारी न्यूजच्या ओपन फोरममध्ये नवीन वर्षाच्या स्वागतालाच अनेक गौप्यस्फोट केलेले आहेत। उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या काळात 3 वेळा मारण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या विरोधात दाखल केलेल्या FIR मधून फडणवीसांनी ठाकरेंचं नाव का वगळलं हे त्यांनाच माहिती असं म्हणत एक प्रकारे भाजपकडेच बोट दाखवलेलं आहे। आरोप होता का तो तुम्हाला मारण्याचा प्रयत्न झाला। पूर्ण देश लाईव्ह टीव्हीवर बघत होतो, तुम्हीच दाखवत होतात। तर माझ्या घरच्यांची काय अवस्था असेल, माझ्या आईची, माझ्या बायकोची, जी गाडी जाळायला निघालो ते काच फोडली। 400 लोक गाडीचा पुढे आणि ते पोलीस स्टेशन मध्ये लपून बसले। हे विचार करा काय त्यांच्यावर काय अवस्था झाली असेल। त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या मुलाची हत्या करते उद्धव ठाकरे। म्हणून प्लीज याला आरोप सांगून माझ्या परिवाराचा भावनाचा अपमान करू नका। 2 गोष्टी वेगळ्या आहेत। याला तर उद्धव ठाकरेला मी आयुष्यात माझा परिवार कधी माफ करू शकणार नाही। हत्यारा आहेत, 3दा हत्या करण्याचा प्रयत्न झाला, 3दा। तुम्ही राजकारणात जे बाकी करायचं ते करा। ठाकरेंचं नाव सूत्रधार किंवा आणखी काही म्हणून का नाहीये माहित नाही। याचं उत्तर देवेंद्र फडणवीस अधिक चांगल्या रीतीने देऊ शकणार, कारण की ते गृहमंत्री आहे, उपमुख्यमंत्री आहे। कारण की पुण्याच्या हल्ल्यात पण FIR झाला, खारचा हल्ल्यात पण FIR झाला। त्याची प्रगती काय झाली, मी माझा स्वतःवर झालेल्या हल्ल्याचा प्रगतीचा पाठपुरावा करणं योग्य नाही। याच्यात कोण कोण होते, तो कोविड घोटाळ्यातला बाळा चव्हाणचा काय रोल होता, अनिल परब आणि पोलीस अधिकाऱ्यांचा खार पोलीस स्टेशनचा त्यावेळीचा इन्स्पेक्टरचा काय संवाद होता, हे देवेंद्र फडणवीसच व्यवस्थित सांगू शकणार। आणि सोमय्यांच्या गौप्यस्फोटांची मालिका ही एवढ्यापुरतीच मर्यादित नव्हती। त्यांनी भाजपबाबतही अनेक गौप्यस्फोट केलेत। मोठ्या लक्ष्यासाठी भाजपला छोट्या तडजोडी कराव्या लागतात असं धक्कादायक विधान त्यांनी केलेलं आहे। 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत तिकीट वाटपाच्या वेळी ठाकरेंमुळे सोमय्यांचा अपमान झाल्याचा आरोपही त्यांनी केलाय आणि त्यांच्या पक्षाच्या सांगण्यावरनं त्यांनी पत्रकार परिषदेमधून त्यांना जाण्यासाठी भाग पाडला होता असाही एक दावा आहे। आपण बघूया किरीट सोमय्यांनी नेमके काय दावे केलेले आहेत। मी सांगितलं होतं की माझा अपमान प्लीज देवासाठी करू नका। पक्ष सांगणार मी घरी बसणार नाही, निवडणूक लढणार। परंतु मला सांगितलं बाहेर जा, आणि मी गपचूप गेलो। पूर्ण जग आणि मीडिया लाईव्ह बघत होतं। सांगू शकलो असतो की पक्षाने देवेंद्र फडणवीस सांगितलं तुम्ही बाहेर गेल्याशिवाय उद्धव ठाकरे येणार नाही, म्हणून मी बाहेर चाललो। मी नाही सांगितलं। मी याला तडजोड नाही म्हणत, याला पक्षासाठी समर्पण म्हणतात, याला सॅक्रिफाईस करतात। आणि ते जे आहे ना ते संस्कार आमच्या संघातून आलेले आहेत, RSS मधून आले आहेत। सोमय्याची काल मुलाखत मी सुद्धा पाहिलेली आहे, परंतु सोमय्याने बोलताना त्यांचा रोख सर्वस्व त्यांच्या पक्षाच्या नेत्यांकडे, काही नेत्यांकडे होता। त्यावर आता त्या नेत्यांनी त्याचं उत्तर द्यायचं आहे। त्या उत्तर द्यायला आम्ही बांधील नाही। आम्ही जे काही केलंय, आम्ही जो काही उठाव केला त्यामुळं भाजप सत्तेत आली हे त्यांना नाकारून चालणार नाही। आम्ही होतो म्हणून भाजप शिवसेनेची युती झाली आणि सत्ता स्थापन झाली, हे कोणीही नाकारू शकत नाही। आता बिचारे किरीट सोमय्याजींची जर काही आत्ताची स्थिती होई असेल तर त्याला मला वाटतं की ते अस्वस्थपणे बोलत आहेत। कारण यांनी पुढच्या दारातून आरोप करायचा आणि मागच्या दारातून मात्र आरोप केलेले त्याच घरात प्रवेश करायचा। चुल्हा एक ही आहे, खाने वाले सब मिलकर खा रहे, असं ते एकूण परिस्थिती आहे। आम्ही जर काही चूक नसेल केलं तर आम्ही घाबरायचं का? जे चूक करतील केले असेल ते घाबरतील। म्हणत बरं झालं हा घरचा एहर त्यांनी दिला भारतीय जनता पार्टीला। तो काय नव्या नाही, त्यांना म्हणून हिंमत असेल तर माननीय पंतप्रधानांनी 75,000 कोटीचा जो सिंचन घोटाळा झाला तो त्यांनी जाहीर केला, त्यावर तुम्ही मुख गिळून का गप्प बसलात?